आज आपण बनवूया पनीर तवा। मी इथं पनीर घेतलेलं आहे 600 ग्रॅम। आपण त्याची कटिंग करून घेऊ। अशा पद्धतीने आपण सर्व पनीर कट करून घेऊ। पनीर आपलं कट करून झालेलं आहे। आपण आता त्याला मॅरिनेशन करून घेऊ। त्यासाठी मी इथं दही घेतलेले आहे, मटन मसाला, चिकन मसाला, हळद, धना पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, चवीनुसार मीठ। आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। पनीर दही मसाले व्यवस्थित मिक्स झालेले। आपण आता अर्धा तास यांना असंच ठेवून देऊ साईडला। तेल, ते मी काही खडे मसाले घेतलेले, तेजपत्ता, दालचिनी, काळी मिरी, लवंग, विलायची। आपण आता यांना तेलामध्ये टाकून घेऊ। चॉप केलेलं लसूण आहे, अद्रक, चॉप केलेली हिरवी मिरची, बारीक चॉप केलेला कांदा। कांदा व्यवस्थित फ्राय करून घेऊ आपण। हलका ब्राऊन पणा आला पाहिजे त्याला। कांदा फ्राय करण्यासाठी ते मीठ टाकून घेऊ आपण, हळद। 5 ते 10 मिनिटं आपण कांदा परतून घेऊ। कांदा आपला एकदम व्यवस्थित फ्राय झालेला आहे। आपण आता याच्यामध्ये चॉप केलेले टमाटर घालून घेऊ। आपण आता मसाले भिजवून घेऊ। मटन मसाला, चिकन मसाला, किचन किंग, हळद, मीठ, धना पावडर आहे, काश्मीरी लाल मिर्च पावडर। मसाले पाण्यात मिक्स करून घेऊ व्यवस्थित। 10 ते 15 मिनिटं आपण असेच मसाले ठेवून देऊ। अद्रक लसूण पेस्ट व्यवस्थित फ्राय करून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट त्याचा कच्चापणा जाऊस्तोवर आपण फ्राय करून घेऊ। आपण आता मॅरिनेट केलेले पनीर घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। दही जोपर्यंत व्यवस्थित फ्राय होत नाही, दही पाणी सोडत नाही, ग्रेव्ही तयार होत नाही, तोपर्यंत आपण व्यवस्थित परतूनच घेऊ। बघू शकता तुम्ही मस्त तेल पण सुटलेलं आहे, दही मस्त व्यवस्थित फ्राय पण झालेली आहे। आपण आता याच्यामध्ये भिजून ठेवलेले मसाले होते ते घालून घेऊ, व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मसाला व्यवस्थित आपण फ्राय करून घेऊ। कस्तुरी मेथी, सर्व मसाले दह्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता याला 5 मिनिटं झाकण देऊन असं फ्राय करून घेऊ। 5 ते 7 मिनिटं झालेले आहे। आपण आता झाकण काढून घेऊ। व्यवस्थित तवा पनीर आपला फ्राय झालेला आहे। अमूल फ्रेश क्रीम, बटर, व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण। आपलं तवा पनीर रेडी झालेलं आहे। आपण आता सर्व करून घेऊ। हे तवा पनीर तुम्ही रोटी, नान, कुलच्या सोबत खाऊ शकता।